यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जेटी महाजन इंग्लिश व सेमी इंग्लिश स्कूलमध्ये सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे। यासाठीची मुलाखत दिनांक 21 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार असून यामध्ये एक मुख्याध्यापक, MA इंग्रजी BEd उपशिक्षक, HSC DEd प्रायमरी उपशिक्षक, MA इंग्रजी BEd प्रायमरी उपशिक्षक, BSc BEd सायन्स मॅथ कॉम्प्युटर शिक्षक, BSc MSc कॉम्प्युटर कला शिक्षक, ATT BFA व क्रीडा शिक्षक BPEd अशी भरती होणार आहे। तेव्हा इच्छुकांनी जेटी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये संपर्क साधावा। नमस्कार, 17 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल अभयारण्यात गेल्या 2 वर्षांनंतर झालेल्या प्राणीगणनेत वाघाचे दर्शन नाही, इतर प्राण्यांच्या संख्येत झाली वाढ। हिंगोनाजवळ दुचाकीला ट्रकने कट मारल्याने अपघात, शहरातील दोघे गंभीर। यावलला जनजाती सुरक्षा मंचचे जिल्हा संमेलन संपन्न, आदिवासी हा हिंदूच, धर्मांतर करणाऱ्यांना सवलती नको। यावल तहसीलदारांना निवेदन, गुरु माऊलींचे बेकायदेशीररित्या बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची केली मागणी। यावल तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न, 110 प्रकरणं मंजूर। यावल शहरातील शिक्षिका शेख जबीन यांची कविता नदी आणि मी हिला गल ठोकळ पारितोषिक जाहीर। यावल येथे सिद्धार्थ फ्रेंड्स अँड ग्रुपकडून बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी। यावल तालुक्यातील शिरसाळ येथे जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी। माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा फैजपूरकडून रुग्णांना फळं वाटप। तर मे महिन्याच्या प्रारंभी 5 दिवस जास्त तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा लाभ मिळणार, खासदार रक्षाताई खडसे यांची माहिती। सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी। यावल शहर, फैजपूर शहर आणि चोपडा शहरातील डेनिम शोरूममध्ये रमजान ईदच्या खरेदीवर एक आकर्षक भेट दिली जात आहे। 2000 रुपयाच्या खरेदीवर एक आकर्षक बेल्ट फ्री दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे कोणतेही 3 शर्ट केवळ 1499 रुपयामध्ये उपलब्ध आहेत। तेव्हा रमजान ईदची खरेदी करायची असेल तर यावल, चोपडा आणि फैजपूर शहरातील डेनिम शोरूममध्ये भेट द्या। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल अभयारण्य वाईल्डलाईफ सेंच्युरी वन्यजीव क्षेत्रातील पाल वन क्षेत्रात गेल्या 2 वर्षापूर्वी दिसून आलेला वाघ यंदाच्या प्राणीगणनेत दिसला नाही, तर पाल जामण्या वनक्षेत्रात बिबट्याचा वावर दिसून आला आहे। तसेच गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत काही प्राण्यांचे वास्तव्य वाढलेले दिसत आहे। तर यंदा वाघ न दिसल्यामुळे वनक्षेत्राच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। प्राणीगणनेकरिता यावल शहरातील अनेक निसर्गप्रेमी वनक्षेत्रात गेले होते। सोमवारी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी यावल अभयारण्यामध्ये प्राण्यांची गणना करण्यात आली। या प्राणीगणनेकरिता पाल वनक्षेत्रात 18 तर जामण्या परिक्षेत्रात 15 असे 33 ठिकाणी मचाणी बांधण्यात आल्या होत्या। विशेष म्हणजे जामण्या वनक्षेत्रात मचाणीवर थांबण्यास आलेल्या निसर्गप्रेमींना वन विभागाकडून पाहिजे तशी मदत मिळाली नाही, म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्त केली। यावल शहरातून मनसेचे चेतन आडळकर, ॲडव्होकेट गोविंद बारी, शशिकांत वारुळकर, निलेश पाराशर, संजय आलोने, भरत धनगर आदींनी वनक्षेत्रात मचाणवर जाऊन वन प्राण्यांच्या गणनेत सहभाग नोंदवला होता। त्यांना रात्री चांगल्यापैकी वन प्राण्यांचे दर्शन झाले। मात्र 2 वर्षापूर्वी मचाणवर थांबलेल्या निसर्गप्रेमींना वाघाचे दर्शन झाले होते। यंदा 2 वर्षानंतर यावल अभयारण्य अर्थात वाईल्डलाईफ सेंच्युरीमध्ये वाघाचे कुठेच अस्तित्व दिसून आले नाही, म्हणून सातपुड्याच्या कुशीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। किती इंच आहे? 8 इंच
मग रात्री तर काही कर दिसलं नाही, रात्री काही जाणार नाही, काही तिकडे गेलो. बिना बुटान चप्पल चालताना बंद करी येतो जाऊ नका दिसत जाऊ इथपर्यंत मागे पुढे बंद कर दूया. यावल शहरातील सचिन एजन्सीमध्ये नोकर भरती सध्या सुरू आहे. सचिन एजन्सीमध्ये टॅलीमध्ये संपूर्ण अनुभव असलेला अकाउंटंट एक पाहिजे आहे. त्यासोबतच एक्सेलमध्ये अनुभवी कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी हवा आहे. तेव्हा नोकरीची संधी असून आपण या पदासाठी इच्छुकांनी यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये भेट द्यावी. तालुक्यातील हिंगोणा जवळील अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्गावर सांगवी ते हिंगोणा दरम्यान अज्ञात ट्रकने दुचाकीला कट मारल्याने या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री घडला. जखमींना हिंगोणा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता पोहोचवले. यावलला प्राथमिक उपचार करीत रात्री उशिरा दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. हिंगोणा तालुका यावल गावाजवळ सोमवारी रात्री शहरातील बोरावलगेट भागातील रहिवासी अजय बारेला व बबलू केशव बारेला हे दुचाकी क्रमांक MH19X 5908 वरून फैजपूरकडून यावलला येत होते. दरम्यान हिंगोणा ते सांगवीच्या मध्ये एका अज्ञात ट्रक चालकाने या दुचाकीला जबर धडक देऊन तो पसार झाला. या अपघातात दोघे जण जबर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना हिंगोणा येथील आरिफ तडवी या तरुणाने तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला, परिचारक जॉन्सन सोरटे यांनी प्रथमोपचार केले व रात्री उशिरा या दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले. हे दोघे पाल तालुका रावेर येथील आपल्या नातेवाईकांना भेटून घरी येत असताना हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच बोरावल गेटकडील जखमींचे सर्व नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा ह्या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. So make your kid smart and bring him toward future step with kind focus of modern school. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. धर्मांतर करणाऱ्या आदिवासींना अनुसूचित जमातीतून हटवण्याकरिता संविधानामध्ये संशोधन करून
अनुसूचित जनजाती आदेश 1950 मध्ये डिलिस्टिंग अर्थात जनजाती सूचीतून हटवण्याचा कायदा करावा. आदिवासी हा हिंदूच आहे, तो आपल्या संस्कृतीचा त्याग करून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करतो व दुहेरी लाभ घेतो, म्हणून असे धर्मांतर रोखण्यासाठी डिलिस्टिंग महत्त्वाचे आहे, असे जनजाती सुरक्षा मंचचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक ॲडव्होकेट किरण गबाले यांनी सांगितले. ते यावलला जनजाती सुरक्षा मंच जिल्हा संमेलनामध्ये बोलत होते. शहरात मंगळवारी जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हास्तरीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला सकाळी शहरातून शोभायात्रा काढून सुरुवात करण्यात आली आणि संपूर्ण शहरातून शोभायात्रा पूर्ण केल्यावर धनश्री चित्रमंदिरामध्ये तिचा समारोप करीत संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून जनजाती सुरक्षा मंचचे पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक ॲडव्होकेट किरण गबाले यांची उपस्थिती होती. या प्रसंगी त्यांनी सांगितले की अनुसूचित जमातीच्या समाजामधून जी व्यक्ती आपल्या मूळ आस्था, परंपरा व आपल्या सनातन वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा त्याग करून दुसऱ्या धर्मात जातो, यात मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करतो आणि धर्मांतरण केल्यावर सुद्धा तो मूळ आदिवासीचे आरक्षण व सरकारद्वारा मिळणाऱ्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घेतो, तेव्हा अशा धर्मांतर केलेल्या आदिवासींना अनुसूचित जनजाती आदेश 1950 मध्ये डिलिस्टिंग जनजाती सूचीतून हटवण्याचा कायदा करावा म्हणून केंद्र सरकारकडे मागणी केली जात आहे. तेव्हा याकरिता सर्वच आदिवासींनी आपली हिंदू आदिवासी धर्मसंस्कृती वाचवण्याकरिता एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. या संमेलनात संयोजक दिलावर सिंग तडवी, सहसंयोजक पार्वताबाई भील, सुनीता राणे, कार्यक्रम प्रमुख कलीम महाराज बारेला, जनजाती सुरक्षा मंच प्रांत सदस्य ॲडव्होकेट जास्वंदी भंडारी, चैत्राम पवार, प्रमोद पवार, रामलाल बारेला, जामसिंग बारेला, भरत बारेला, रूपसिंग बारेला, विमलबाई मोरे, चांदनीबाई बारेला, वालसिंग बारेला, कलीम बारेला, दीपक तारे, भाईदास सोनवणे, विनायक सुरत्ने, साहिल तळवी, गंगूबाई बारेलासह मान्यवरांची उपस्थिती होती. या संमेलनाची प्रस्तावना काशीराम बारेला यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार दिलावर तडवी यांनी मानले. शहरात निघालेल्या शोभायात्रेतील सहभागी आदिवासी बांधवांकरिता मेन रोडावर नगरसेविका कल्पना वाणी, दिलीप वाणी व राजेश रावगी यांच्या मार्फत मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या संमेलनात जनजाती बांधव यांनी पारंपरिक वाद्यवृंदाच्या गजरात आदिवासी नृत्य सादर केले, जे शहरात लक्षवेधी ठरले होते. चला या
चार्जिंग गेली पाहिजे व्हायची 10% बॅटरी सर्व ऑन करायचा चान्स केवढी आहे बे कॅमेरामॅन मी नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. येथील तहसील कार्यालयात मंगळवारी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरींकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात त्यांनी गुरुमाऊलीची बेकायदेशीररित्या बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. 2 जणांनी काही माध्यमात केंद्रात 50 कोटीचा अपहार झाल्याचा खोटा आरोप केल्याने सेवेकरींच्या भावना दुखावल्या आहेत. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनानुसार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक श्री स्वामी समर्थ मार्गाचे काम श्री परमपूज्य मोरेदादा यांच्यानंतर सेवेकऱ्यांचे आधारस्तंभ असलेले परमपूज्य गुरुमाऊली हे 47 वर्षापासून अविरतपणे करीत आहे. सदरील कामकाज अत्यंत पारदर्शक सुरू आहे. असे असताना अमर रघुनाथ पाटील राहणार शिवाजीनगर पुणे आणि चंद्रकांत गणपत पाठक राहणार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर बाबीचा विचार न करता वैयक्तिक स्वार्थापोटी खोटेनाटे अर्ज करून स्थानिक वर्तमानपत्रात व माध्यमातून श्री स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटीचा अपहार झाल्याचा आरोप केला. तसेच आदिवासींच्या जमिनीवरील बांधकामाबाबत बेकायदेशीर वक्तव्य केले. यामध्ये कोणतेही प्रकारे सत्य नसून या वक्तव्यामुळे श्री स्वामी समर्थ भक्त परिवारामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून भाविक भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे सेवेकरींचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य गुरुमाऊली व त्यांचे मार्ग यांची बदनामी करून चुकीचा संदेश समाजात पसरवण्याचे काम या दोघांनी केले आहे. तेव्हा या दोघांवर कायदेशीर कारवाई करीत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचे निवेदन यशवंत भोगे, संगीता काटकर, किशोर श्रावगे, बेबाबाई पवार, विकास चोपडे, संजय शिंपी, गिरीश गढे, निलेश कस्तुरे, मनोज पाटील, गणेश बळगुजर, वैशाली नेरकर, सुनीता बारी, महेंद्र माळी, सुनील गावडे, अनिकेत सोरटे, मनोज बारीसह सेवेकरांनी तहसील कार्यालयात दिले आहे.
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील तहसील कार्यालयात मंगळवारी संजय गांधी निराधार समितीची बैठक घेण्यात आली. यात समितीसमोर ठेवण्यात आलेल्या 410 प्रकरणापैकी 110 प्रकरण मंजूर करण्यात आले, तर 300 प्रकरण नामंजूर करण्यात आले आहे. मंगळवारी तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार समिती योजनेची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शेखरदादा पाटील होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार महेश पवार, समितीचे सदस्य मुन्नाभाऊ पाटील, सुभाष आप्पा सोळुंके, राजू अरमान तळवी, नितीन काशीनाथ महाजन तसेच संजय गांधी योजना समितीच्या नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे इंगळे सह योजना समितीचे कर्मचारी उपस्थित होते. यात समितीसमोर संजय निराधार योजना, वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ योजना, विधवा योजना, दिव्यांग योजना अशा विविध योजनांचे 410 प्रकरण ठेवण्यात आले होते. यातील 110 प्रकरणाची पडताळणी करून त्यांना मंजुरी देण्यात आली आहे, तर उर्वरित 300 प्रकरण नामंजूर करण्यात आले आहे. या बैठकीत व यापूर्वी झालेल्या बैठकीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे अनुपस्थित असल्याने समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील आयशानगर येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद मराठी शाळा महेलखेडीच्या उपशिक्षिका शेख जबीन यांच्या कविता संग्रह नदी आणि मी यास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे ग.ल. ठोकळ पारितोषिक जाहीर झाला आहे. तेव्हा त्यांच्या या कवितेत जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील आयशानगर भागातील रहिवासी व इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूलचे कार्यरत तज्ज्ञ शिक्षक अर्शद खान पठाण यांच्या पत्नी शेख जबीन या जिल्हा परिषद मराठी शाळा महेलखेडी येथे कार्यरत आहेत. त्या कवयित्री असून त्यांनी लिहिलेल्या नदी आणि मी या कविता संग्रहास नुकतेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे ग.ल. ठोकळ पारितोषिक जाहीर झाला आहे. तेव्हा त्यांच्या या कविता संग्रहाचे संगमनेर येथील विख्यात साहित्यकार डॉक्टर रंगनाथ पठारे, व्याख्याते प्राध्यापक भगवान जोशी, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यकार व दैनिक लोकमतचे माजी संपादक महावीर जोंधळे, प्रसिद्ध साहित्यिक संजय बोरुळे, लेखिका रचनाकार साहित्यक्षर प्रकाशिका क्रांती राऊत, साहित्यिक अशोक कोळी, साहित्यिक रहीम रजा सर, शेख रऊफ सर, MS अनवर सर, मुख्याध्यापिका शेख मुमताज यांनी प्रशंसा केली. तर त्यांना मिळालेल्या या पारितोषिकबद्दल गट शिक्षणाधिकारी नईमुद्दीन शेख, दहिगाव जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख ठाकूरसह तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. शहरात सोमवारी सायंकाळी
बुरुज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन सिद्धार्थ फ्रेंड्स ग्रुप यावल यांच्याकडून करण्यात आले होते. सायंकाळी या ठिकाणी सामूहिकरित्या बुद्धवंदना घेण्यात आली व त्यानंतर खीरदानचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचं आयोजन निलेश सपकाळे, स्वप्नील पारधे, आकाश सुरवाळेसह आदींनी केले होते. शहरात मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. तालुक्यातील शिरसाळे येथे जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2566वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून शिरसाळे येथे मोलमजुरी करणारी महिला मायाबाई रामदास इंगळे यांनी शिरसाळे येथील बुद्ध पंच मंडळास 2.5 फुटाची 21,500 रुपयाची भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला. मायाबाई रामदास इंगळे यांचं या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तर या बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमात बुद्धवंदना मिलिंद जंजाळे यांनी घेतली. यावेळी शिरसाळे येथील निलेश सोनवणे, अविनाश इंगळे, दगडू इंगळे, गणेश बारे, पन्नालाल भालेराव, अर्जुन इंगळे, करण भालेराव, शुभम भालेराव, आकाश सपकाळे, नयन बारे, अनिल सोनवणेसह मोठ्या संख्येत शिरसाळे येथील बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या. संकटमोचन राज्याचे आरोग्यदूत तथा माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी फैजपूरच्या वतीने विद्यमान भाजपा स्वच्छता अभियान जिल्हा संयोजक माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू भाऊ राणे, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील डॉक्टर शैलेंद्र खाचने यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर अमित हिवराळे सद्गुरू रुग्णालयामध्ये रुग्णांमध्ये फळं वाटप करण्यात आली आणि माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने व्हॉट्सअपवरून आमदार गिरीशभाऊ महाजन यांना सामूहिकरित्या शुभेच्छा देखील सर्वांनी दिल्या. या कार्यक्रमात भाजपा सरचिटणीस संजय भाऊ सराफ, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस पिंटू भाऊ तेली, उपाध्यक्ष नितीन नेमाळे, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे, प्रतीक वारके, हरीश होले, युवा मोर्चा शाखाध्यक्ष श्याम भंगाळे, रितेश चौधरी, भरत कोले, जयदीप राणे, दिगंबर राणे, भाजपा मीडिया जिल्हा सदस्य कुणाल कोल्हे, दीपक कपले, मनोज चौधरी सह पिंटू भाऊ राणे मित्र परिवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. व्हिडिओ शूटिंग तरी घे जरा. हाय शेखर पटेल. हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहारमधील केळीच्या पिकाच्या अनुषंगाने मे महिन्यात 1 ते 15 मे दरम्यान सतत 5 दिवस तापमान 45 डिग्रीवर व त्यापेक्षा जास्त गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तेव्हा विमा कंपनीकडे पाठपुरावा करून खासदार रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांसाठीची नुकसान भरपाई मंजूर करून घेतली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 46,500 रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून यापूर्वी कमी तापमानाची रक्कम 26,500 असे एकूण हेक्टरी 70,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. लवकरच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम टाकली जाईल अशी माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली आहे. विम्याकरिता पात्र क्षेत्रात महसूल मंडळामध्ये यावल लोकसभा मतदारसंघातील तालुके व मंडळात जामनेर तालुक्यात जामनेर, नेरी बुद्रुक, पहूर, शेंदुर्णी, बोदवळ तालुक्यात बोदवळ, नाडगाव, चोपळा तालुक्यात आळावद, चहार्डी, चोपळा, धानोरा, प्रगणे, गोरगावले, मुक्ताईनगर तालुक्यात मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगाव, कुर्हे, रावेर तालुक्यात एनपूर, खानापूर, खिरडी बुद्रुक, खिरोदा, निंबोरा बुद्रुक, रावेर आणि सावदा,
यावल तालुक्यात यावल, बामनोद, भालोद, फैजपूर, किनगाव बुद्रुक आणि साकळी, भुसावळ तालुक्यात वरणगाव, कुऱ्हे, पिंपळगाव आणि भुसावळ प्रॉपर महसूल मंडळ हे लाभास पात्र ठरले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.